नमस्कार, मी विजय साळवी आणि एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात रंजक आणि सर्वात अनाकलनीय अशी नोंद करण्यात येईल त्याच विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय आणि त्यामुळेच की काय प्रचाराची धारही आणखी वाढली आहे. मंडळी, प्रचार म्हटलं की सभा आल्या, रोड शो झाले आणि मुलाखती आल्या. इतकंच काय, प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावरून होणारे नेत्यांचे दावे प्रतिदावे आणि गौप्यस्फोटही आले. मंडळी, आजच्या भागातही आपण अशाच दाव्या प्रतिदाव्यांचं मुलाखतींचंही विश्लेषण करणार आहोत. सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक मुलाखतीनं. मंडळी, कोणत्याही राज्याची विधानसभा निवडणूक म्हटली की त्यात सर्वात मोठा प्रश्न असतो तो मुख्यमंत्री पदाचा, आणि ते स्वाभाविकच आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून बरीच वादावादी झाली. महायुतीत मात्र तुलनेनं त्या मुद्द्यावरून शांतता आहे. निवडणुकीनंतर एकत्र बसून ठरवू असं महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांचे नेते आधीपासूनच सांगतायत. अर्थात भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत पातळीवर काहीतरी शिस्त आहे की काय अशी शंका अधूनमधून येते खरी, पण मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही असा दावा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. या वक्तव्याची पार्श्वभूमी आधी लक्षात घेऊया. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणीतरी नवीनच असू शकतो असं विनोद तावडेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं आणि त्याबद्दलच एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्येच नसल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे अतिशय चतुर आणि मुरलेले राजकारणी आहेत, याबाबत कुणाचंही दुमत नसावं. त्यामुळे फडणवीसांच्या त्या वक्तव्याचे अनेक अर्थ निघतात. त्याचंच विश्लेषण आपण आज करणार आहोत. पण त्याआधी नेमकं पाहूयात कि फडणवीस काय म्हणाले. मध्य प्रदेश और राजस्थान के यहाँ जो एक्सपेरिमेंट किया जाए, नए चेहरे लेके आए, ला सकते हैं, लाए. अगर वो ले आएंगे तो फिर क्या आप बीजेपी के प्रेसिडेंट बनेंगे फिर? क्योंकि आपको कहीं तो फिट करना पड़ेगा ना. मैं आपको एक बात बताता हूँ. पहली चीज तो ये है कि न मैं मुख्यमंत्री की रेस में हूँ, न मैं अध्यक्ष की रेस में हूँ. ऐसी कोई रेस ही नहीं है. मैं ऐसी किसी रेस में नहीं हूँ. भारतीय जनता पार्टी मेरा घर है. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. और देवेंद्र फडणवीस एक ऐसा नट है जो कहीं भी फिट होता है. विनोद तावड़े जी ने कहा है कि हो सकता है कि कोई अननोन चेहरा आ सकता है मुख्यमंत्री बनने के लिए. विनोद तावड़े जी राष्ट्रीय नेता है. विनोद तावड़े जी राष्ट्रीय महामंत्री है. वो दिल्ली में रहते हैं. दिल्ली की गलियारों की चीजें उनको मालूम होती है. मैं तो महाराष्ट्र का नेता हूँ. मंडळी, तुम्ही स्वतः ऐकलेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्याशी निगडीत आहे आमचा आजचा पहिला प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न: मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही. देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय अर्थातच आम्ही आपल्याला दिलेले होते. म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात भाजपचे स्टार प्रचारक आहेत. मोदींनंतर कुणाच्या सभांना भाजपच्या नेत्यांकडून सर्वाधिक मागणी असेल तर ती योगी आदित्यनाथांच्या. महाराष्ट्रातही योगींच्या सभा झाल्या. आता त्यामुळे मतं किती मिळतील ते या घडीला तरी कोणीच सांगू शकत नाही. पण त्यांच्या बटेंगे तो कटेंगे या एका नाऱ्यानं महायुतीत थोडासा का होईना पण तणाव निर्माण झालाय हे नक्की. बटेंगे तो कटेंगे हा नारा आम्हाला मान्य नाही असं अजित पवार काल म्हणाले होते. त्यावर एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी देवेंद्र फडणवीसांनाही थेट प्रश्न विचारला आणि फडणवीसांनीही त्याला स्पष्टच उत्तर दिलं. एकतर जनतेच्या काही भावना दादांना कळल्या नसतील किंवा त्यांना त्या नाऱ्याचा अर्थच कळला नसेल, कारण हिंदू विरोधी तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांबरोबर अजित पवार अनेक दशकं राहिलेत, या शब्दात फडणवीसांनी आपला मुद्दा मांडला. पहली बात तो ये है कि शायद ये लोग या तो जनता का सेंटिमेंट नहीं समझ पाए या फिर इस बात का वो मतलब नहीं समझ पाए, या बोलते हुए वो शायद कुछ और कहना चाहते हैं और उसका अर्थ अलग गया. इन तीनों में से कोई हो सकता है. जहां तक अजीत दादा का सवाल है, मुझे लगता है कि दशकों अजीत दादा ऐसे विचारों में रहे हैं कि जिन विचारों में
सेक्युलरिज्म नाम का एक इस प्रकार का विचार है जो मैं ऐसा मानता हूं कि हिंदू विरोधी है। सेक्युलरिज्म, देयर इज नो रियल सेक्युलरिज्म अमंगस्ट दोज हु कॉल देमसेल्व्स सेक्युलरिस्ट। हिंदुत्व का विरोध करना है सेक्युलरिज्म उनके लिए, ऐसे लोगों के साथ रहे। इसलिए जनता का मिजाज और नेशनलिस्ट मिजाज ये समझने में थोड़ा समय उनको लगेगा। बटेंगे तो कटेंगे, इसका अर्थ समाज को एकत्रित रखना है और मुझे लगता है इसमें कोई गलत बात नहीं है। मैं तो योगी जी के नारे में कोई गलत बात नहीं देखता। इस देश का इतिहास देखिए, जब जब ये देश जातियों में बटा, प्रांतों में बटा, समुदायों में बटा, तब तक ये देश गुलाम हुआ। देश भी कटा और व्यक्ति भी कटे। इसलिए बटेंगे तो कटेंगे, ये इस देश का इतिहास रहा है। और मैं समझ नहीं पाता हूं कि अगर कोई ये कहता है कि बांटिए मत और बटिए मत, तो इस पर ऑब्जेक्शन लेने की क्या बात है। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी आक्षेप नोंदवलाय। आम्हाला हा नारा पटत नाही, फडणवीसांचं ही वक्तव्य काहीही असो, मात्र मला योगींचं वक्तव्य मान्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। स्मिता प्रकाश यांनी आज फडणवीसांची मुलाखत घेतल्यावर अजित पवारांचीही मुलाखत घेतली आणि त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। बटेंगे तो कटेंगे वाला जो नारा है उसको हमने सबने विरोध किया है। मैंने अकेले ने नहीं, मेरे पार्टियों ने तो किया ही किया। बीजेपी के मुझे किसी ने बताया, पंकजा मुंडे ने भी विरोध किया। विरोध करने से क्या होता है? पार्टी में तो आप हैं वैसे भी ना, सुनो ना, महायुति में ये तो हैं। एक स्टेट के चीफ मिनिस्टर आते हैं और वो बोल देते हैं बटेंगे कटेंगे, तुरंत हमने बताया कि ये उत्तर प्रदेश नहीं है, नॉर्थ में ये चलता होगा। हमारे महाराष्ट्र में शिवशाहू फुले अम्बेडकर की विचारधाराओं से महाराष्ट्र चलता है। फडणवीस जी से मैंने पूछा यही सवाल, तो उन्होंने कहा इट्स ए हिस्टोरिकल फैक्ट कि हमारे मुल्क में ये हुआ है कि जब हिंदू एक साथ नहीं रहते, बंटते हैं, तो फिर उनका जो पॉपुलेशन है वो कम होता जाता है। देवेंद्र जी का क्या आंसर है मुझे मालूम नहीं। मैंने आपको बताया कि हमें ये कटेंगे बटेंगे पसंद नहीं। मंडळी, तुमच्या समोर स्पष्ट झालंय, महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरती, योगींच्या या नाऱ्यावर किती मतभेद आहेत। आता वळूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दलच्या महत्त्वाच्या बातमीकडे। भाजप आणि मनसेचं नातं सध्या बऱ्यापैकी मैत्रीचं आहे। राज ठाकरेंच्या सभांमध्ये फडणवीसांवर फारशी टीका दिसत नाही, मोदी शहांवरही राज एवढं बोलत नाही। त्यांच्या टीकेचा रोख हा प्रामुख्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काही प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असतो। मग मनसे आणि भाजपनं युती का केली नाही किंवा मनसे महायुतीत का गेली नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता आणि त्यावरही आज देवेंद्र फडणवीसांनी कुठलेही आडेवेडे न घेता उत्तर दिलं। महायुतीत आधीपासूनच 3 पक्ष असल्यामुळे मनसेला जागाच नव्हती, पण ते आमच्या विरोधातही निवडणूक लढवत आहेत असं सांगून मनसेचे भाजप विरोधात 70 उमेदवार आहेत याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं। पाहूयात त्यांनी नेमकं काय उत्तर दिले। उनकी और हमारी आइडियोलॉजी सेम हो, लेकिन उनको उनकी पार्टी चलानी है, इसलिए उन्होंने कैंडिडेट्स खड़े किए। हमारे खिलाफ 70 कैंडिडेट्स लड़ा रहे हैं। हाँ, 70 कैंडिडेट हमारे खिलाफ है, 100 से ज्यादा कैंडिडेट उन्होंने खड़े किए। वो उनकी पार्टी का काम कर रहे हैं, हम अपनी पार्टी का काम कर पर रहे हैं। क्यों वो महायुति में क्यों नहीं है? नहीं, क्योंकि महायुति में स्पेस नहीं है। हम 3 पार्टियां हैं, 3 पार्टियों में ही सीटों का बंटवारा करते करते हम लोगों को काफी समय लगा। चौथी पार्टी की स्पेस नहीं है और उनको उनकी पार्टी चलानी है, वो चला रहे। जहां तक उनकी शुभकामनाओं का सवाल है, तो मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से मैं उनका धन्यवाद दूंगा कि उन्होंने कोई अच्छी बात मेरे बारे में कही, लेकिन साथ में ये भी कहूंगा कि वो जो कह रहे हैं ये बात सही नहीं है। सही बात यही है कि हमारे 3 नेता मिलकर ही तय करेंगे कौन मुख्यमंत्री होगा। आणि मंडळी, आजच्या या मुलाखतींशिवाय एक बातमी महत्त्वाची ठरली आणि ती होती काँग्रेस नेते सचिन सावंतांनी केलेल्या आरोपांची। महायुतीनं छुप्या जाहिराती करण्याचं षडयंत्र सुरू केलंय असं म्हणत सचिन सावंतांनी काही मालिकांचं फुटेज हे सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि त्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगाचं कार्यालय गाठलं, तिथं रीतसर तक्रारही केली आणि हा अशा पद्धतीनं प्रचार केला जातोय त्याला आयोगानंही गांभीर्यानं घेतल्याचं कळलंय। त्यामुळे आम्ही आजच्या भागात
चर्चेसाठी थेट सचिन सावंतांनाच बोलवलंय. त्यांनी केलेले आरोप आणि आज झालेल्या महायुती संदर्भातील सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपण आलो केस सेंटरला आणि आपल्या सोबत असणार आहेत सचिन सावंत, काँग्रेसचे नेते. सचिनजी, स्वागत आहे आपलं. महायुतीकडून टीव्ही मालिकांमध्ये अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याचा आपला आरोप आहे आणि त्यासाठी तुम्ही निवडणूक कार्यालयात जाऊन राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतलीत. तुम्ही घेतलेल्या आक्षेपांबद्दल नेमकं पहिल्यांदा स्पष्ट करा. नाही, अत्यंत गंभीर बाब आहे की यांना आता महायुतीला नीतीची चाड राहिलेली नाही आणि संविधान असेल, लोकशाही असेल किंवा निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे त्याचीही चाड राहिलेली नाही. त्यामुळे खुलेआम त्याचं उल्लंघन केलं जातं आहे आणि अत्यंत कुटील पद्धतीने केलं जातं. हे आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं. याचं कारण असं की ज्या एंटरटेनमेंट चॅनल आहेत त्याच्यामधले जे काही मालिका आहेत त्या मालिकांमध्ये कंटेंटमध्ये आपली ॲड कशी घुसवावी ह्या पद्धतीच्या विचारांना मला असं वाटतं की हे काम केलं गेलेलं आहे. म्हणजे लोकांची मानसिकता ही त्यांना न कळत कशा पद्धतीने बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर आचारसंहितेचं उल्लंघन करतोय हे निवडणूक आयोगाच्या लक्षात देखील येऊ नये ह्याकरता अशाच पद्धतीचे प्रकार केले गेले. आणि हे जेव्हा दिसतंय की एक चॅनल दाखवते, अनेक चॅनलमध्ये झालेलं आहे. म्हणजे एक चॅनल आमच्याकडे आलं होतं, त्याचा पुरावा आला होता आणि ते पुरावे घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांना देखील आश्चर्य वाटलं की ह्या पद्धतीचा अवलंब केला जातोय, त्यांची परवानगी नाही, हा प्रकार मान्य नाही निवडणूक आयोगाला आणि तरी देखील हे केलं गेलेलं आहे. त्यामुळे या एकंदर प्रकरणावरती तात्काळ शिवसेना, एकनाथ शिंदे पक्ष आणि त्याचबरोबर जे चॅनल आहे त्याच्या निर्मात्यांवरती, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ FIR दाखल झाला पाहिजे. कारण याने अधिकृतपणे पैसे घेतलेत की नाही त्या चॅनलनं यांच्याकडनं, शिवसेनेकडनं, हेही स्पष्ट झालं पाहिजे. त्यामुळे त्याची चौकशी आवश्यकता आहे आणि हे पेड न्यूजच्या तत्सम अशा पद्धतीचा हा कारभार आहे. त्यामुळे जर ह्याच्यामध्ये पैसे घेतले गेले नसतील असं जर दिसत असेल तर दुसरीकडे त्यांनी काळ्या पैशामध्ये घेतलं गेलं असणार आहे आणि त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे हे वर्ग करण्यात यावं ही देखील मागणी आम्ही त्याकडे केली आहे. त्यामुळे ह्या प्रकरणावरती आता निवडणूक आयोगाने दखल घेऊन तात्काळ यांना नोटीस देणार आहेत आणि कारवाई होणार आहे अशा तऱ्हेचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. परंतु हे गंभीर प्रकार हे थांबले गेले पाहिजेत हीच आमची त्या ठिकाणी मानसिकता आहे आणि तरच निवडणूक आणि एकंदर प्रक्रिया ही सक्षम होऊ शकेल, आदर्श होऊ शकेल. सचिनजी, निवडणूक प्रचारातली एक गोष्ट तर तुम्ही राज्य निवडणूक आयुक्तांच्या नजरेस आणली, पण त्याचवेळी भाजपकडून या निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे हा नारा सातत्यानं देण्यात येतोय. त्याबद्दल तुमची भूमिका काय? असं आहे की मला एका चित्रपटाचं ते गाणं आठवतंय. त्या गाण्याच्या अनुरूप भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला तो आमिर खाननं राणी मुखर्जीला प्रश्न विचारला होता. आता भारतीय जनता पक्षाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल की बाटेंगे काटेंगे तोडेंगे फोडेंगे आणि नंतर सत्ता मिळाल्यानंतर ऐश करेंगे और क्या. तर हीच मानसिकता त्यांची आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये विकासाच्या अजेंड्यावरती त्यांना उत्तर देता येत नाही, लोकांच्या मूलभूत प्रश्नांवरती उत्तर नाही, बेरोजगारी का वाढली त्याचं उत्तर नाही, महागाई का वाढते त्याचं उत्तर नाही, महिलांच्यावरती अत्याचार वाढत आहेत, मागासवर्गीयांवरती अत्याचार वाढत आहेत त्याच्यावर उत्तर नाही, अर्थव्यवस्था ढेपाळली त्याच्यावर उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही जे वाटोळं केलं हे लोकांचं लक्ष त्याच्याकडनं दुसरीकडे वळवायचं मूलभूत विषयांकडनं. त्यासाठी ही ध्रुवीकरणाचा अजेंडा केला जातो. तो लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीजी करतात, विधानसभेमध्ये देखील ते करतायत. आता इथले नेते देखील लागलेत. उत्तर प्रदेशमधनं एक आणलं जातं तिथल्या मुख्यमंत्र्यांना हे अधिकरण म्हणजे ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी. त्यामुळे हे अत्यंत वाईट आहे. लोकांना कळतंय की हे जाणीवपूर्वक सातत्यानं केलं जातंय. पण या नाऱ्याविषयी आणखी एक निरीक्षण असं आहे की या महायुतीतच त्याच्याविषयी मतभेद आहेत. अगदी अजित पवारांनी तर स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात हा नारा चालणार नाही. आता बटेंगे और कटेंगे या विषयावरनं महायुतीमध्येच बटेंगेची अशी संकटाची वेळ आलेली दिसते. अजितदादा काय म्हणतायत, देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं हा विषय ते मांडतायत हे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. आता देवेंद्र फडणवीसजींनी तर म्हटलं की आम्ही वोट धर्मयुद्ध करणार. म्हणजे हा तर हिंदू धर्माचा देखील अपमान आहे, संविधानाचा देखील अपमान आहे, परंतु धर्माचा देखील अपमान आहे. तुम्ही संविधानिक पदावर आहात आणि परंतु धर्माला देखील तुम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणताय. ही प्रक्रिया, मतदान ही प्रक्रिया ही लोकशाहीसाठी अत्यंत पवित्र प्रक्रिया आहे.
लोकशाहीचं मंदिर आपण देशाच्या संसदेला म्हणतो, विधिमंडळाला म्हणतो, तर तिथं निवडून देण्याची ही जी प्रक्रिया आहे त्याला तुम्ही धर्माच्या एकंदर जोखडामध्ये आणता आहात, ते अत्यंत वाईट आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्माचा देखील अवमान केला जातोय, हे निश्चितपणे सांगण्यासारखं आहे. सचिनजी, तुम्ही झिरोवरच्या या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोललात, तुम्ही आपली मतं मांडलीत, त्याबद्दल तुमचे आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. सचिन सावंतांशी संवाद साधल्यावर आपण वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. मंडळी, त्यावर सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आणि त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत आणि त्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, मीडिया सेंटरला आपण पाहतो. पण आपण त्याआधी पाहूया आजचा पहिला प्रश्न काय होता. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. आता यावर प्रतिक्रिया काय आल्या त्या आपण पाहूया. युट्यूबवर महाराष्ट्र देशा हँडलकडनं प्रतिक्रिया आल्या. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. युट्यूबवर योद्धा हँडलकडनं प्रतिक्रिया आली. देवाभाऊच सीएम हवा. इंस्टाग्रामवर आशिष पुरी म्हणतायत अजिबात नाही, देवेंद्र सारख्या एका उच्च शिक्षित निष्कलंक व्यक्तीनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही सामान्यांची भूमिका आहे. इंस्टाग्रामवर नितीन झावरे म्हणतायत दिसतं तसं नसतं. एक्सवर शंतनू गौतम म्हणतायत बरोबर आहे, ही राजकीय खेळी असू शकते. रस्सीखेच स्पर्धा सुरू झाली आहे, संघ दुसरा कुणीतरी पर्याय देते. एक्सवर अमोल काते म्हणतायत महायुतीची सत्ता आल्यानंतर फडणवीसांशिवाय कोणीच दावेदार भाजपमध्ये नाही, हे जगजाहीर आहे. आणि मंडळी, प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे की आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊया आपण पोल सेंटरला. आपला प्रश्न होता, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, मुळात अशी कुठली शर्यतच नाही. देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य तुम्हाला पटतं का? युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 70,000. होय असं उत्तर देत आहेत 33% एबीपी माझाचे प्रेक्षक आणि 67% म्हणतायत नाही. एक्सवर 35% प्रेक्षक म्हणतायत होय आम्हाला पटतं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, पण 65% म्हणतायत नाही पटत. इंस्टाग्रामवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य पटतं असे म्हणणारे प्रेक्षक आहेत 52%, होय म्हणतायत 52% आणि 48% म्हणतायत नाही. मंडळी, राजकारण प्रसंग आणि गरज पाहूनच काही गोष्टी या कराव्या लागतात राजकारणात किंवा बोलाव्या लागतात. त्या योग्य की अयोग्य हे शोधण्यात अनेकदा काहीही अर्थ नसतो. आणि त्या मुद्द्यावरच प्रकाश झा यांच्या राजनीती चित्रपटातला एक प्रसंग आठवला आणि त्यात नाना पाटेकरांच्या तोंडी एक संवाद आहे. राजनीति में फैसले सही या गलत नहीं होते, उनका मोल तो सिर्फ मकसद पूरा करने के लिए होता है, असं ते वाक्य. मंडळी, विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या आधी मुख्यमंत्री पदावरून जाहीर वाद नको असा विचार फडणवीसांनी केला असावा, कारण यंदाची निवडणूक ही अटीतटीची होणार हे आतापर्यंत स्पष्ट झालंय. आणि अशा परिस्थितीत आपण अगदी साहजिक असलेली महत्वाकांक्षा व्यक्त करायचो आणि विरोधकांकडून तोच मुद्दा मोठा केला जायचा अशी शक्यताही फडणवीसांना दिसत असावी. याचं कारण मंडळी आम्ही आधीही सांगितलंय, राजकारणात अंतिम लक्ष हे मुख्यमंत्रीपद किंवा पंतप्रधान पदच असतं. कॅबिनेट मंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाचं स्वप्न उराशी बाळगून कुणीच राजकारणात शिरत नाही किंवा शिरूही नव्हे, कारण अपयश हा गुन्हा नाही तर ध्येय छोटं ठेवणं हा गुन्हा आहे, असं जेम्स लॉवेल नावाच्या इंग्रजी लेखकानं लिहून ठेवलंय. मुद्दा हा की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण कोण आहे हे 23 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे, कारण बहुमत महायुतीला मिळतं की महाविकास आघाडीला हे तेव्हाच कळणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री मीच बनणार असं कुणीही नेता म्हणाला तरी त्याला फारसा अर्थ नसणार आहे. या सर्व कारणांमुळेच स्मिता प्रकाश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस सेफ गेम खेळले असावे, कारण तसंही समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नात अडकणं किंवा एखादा शब्द इकडचा तिकडे होणं हे फडणवीसांबरोबर क्वचितच घडतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.